बिग न्यूज टीव्ही नेटवर्कवर बघत आहे आपण बिग न्यूज मराठी. नमस्कार, मी आहे सुनील सुरागर. आपण बघत आहात बिग न्यूज नेटवर्कवर बिग न्यूज मराठी. सध्या मालवणीमध्ये असं दुःखद प्रसंग झाला त्याबद्दल शिक्षणाचे काही अधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांची जाणून घेऊन काय प्रकरण होतं त्याच्याबद्दल आज अधिकारी इथे आलेले. तर जी काय प्रकरण होतं त्याबद्दल आपण मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आले. काय प्रकरण होते? आज दुपारची एक घटना होती. 4:30-5 वाजता सुमारे एक ब्लिंकिटच्या कर्मचाऱ्यांनी बिल्डिंग मध्ये आल्यानंतर त्याच्या संधी एक सहकारी आल्यानंतर त्याच्याबरोबर त्या सहकार्याने तिकडल्या एका मुलीला हात धरून खेचलं आणि घेऊन जायचा प्रयत्न करत होता. ते सीसीटीव्ही मध्ये आलंय आणि त्याच्यानंतर जसं माहीत पडल्यानंतर आजूबाजूचे परिसरातले लोक ती मुलगी आईकडे गेल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि आमचे तिकडले शाखा प्रमुख स्वप्नजी चव्हाण यांनी विकास दसपुते यांना फोन केला आणि आम्ही सर्व या घटनेच्या स्थळी पोहोचून आम्ही योग्य ते कारवाई करण्याची माग मालवणी पोलीस स्टेशनमध्ये केली आणि मालवणी पोलीस स्टेशनने तुरंत म्हणजे लगेच बॉस्को हे गुन्हा दाखल करण्यात आला. पण ब्लिंकिटचे जो काम करणारा जो माणूस होता ब्लिंकिटचा त्याच्यावर कुठलाही ना मेडिकल चेकअप झालाय आणि त्याला बोलवलं पण नाहीये. ब्लिंकिटच्या आमचं एवढंच माग आहे की ब्लिंकिटचा जो माणूस होता तो पण प्यायला होता असं तिकडल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा त्याला आणून त्याचं मेडिकल करणारा पाहिजे होता. मेडिकल केल्यानंतर जर तिकडे पिण्यामध्ये तो दिसला आणि पिण्याचा जर रिपोर्ट आला तर आरोपी त्याला तुम्ही करू शकतात व ब्लिंकिटला तुम्ही समज देऊ शकतात. कारण की ब्लिंकिटचे प्रमाण हा मला वाटतं कमी कमी मालाडमध्ये 1000 लोकांचा आहे, जे 1000 मुलं जे काम करतात. पण त्यांची पीसीसी आहे की नाही म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे. तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट नसेल तर त्यांना कामावर नका ठेवू. प्लस ते पिऊन जर अशा पद्धतीने जर डिलिव्हरी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अशा घटनेचे आज समजा एक छोट्याशा घटनेमध्ये आपण पुढे मोठ्या घटना अशी घडू शकते. कारण की मालवणी हा एवढा मोठा मला खूप मोठा भाग आहे. तर इथे प्रत्येकाचे जीव धोक्यात न राहण्यासाठी आम्ही याच्यासाठी डीसीपी साहेबांना भेटणार आहे. डीसीपी साहेबांना विनंती करणार आहे की बाबा या ज्या ब्लिंकिटचे जे विषय झाला आहे त्याच्यावर तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सर्वांकडे आहे की नाही ते समज द्यावं आणि या ज्या याच्यावर तुम्ही मेडिकल नाही केले याच्यावर त्याला आणलं का नाही आणि मेडिकल झाली का नाही त्याची आणि ते आम्ही डीसीपी साहेबांकडे उद्या मागणी करणार आहे. उद्या कशा प्रकारे सिस्टम मध्ये आपण घेऊन जाणार आणि अधिकाऱ्यांची काय चर्चा होणार? आमचे विभाग प्रमुखांना आम्ही कळवलं या वस्तुस्थितीबद्दल. उद्या आमचे विभाग प्रमुख व आमचे जे काय सहकारी शिष्टमंडळ असतील आम्ही जाऊन डीसीपी साहेबांना भेटणार आहे आणि या घटनेचं त्यांना विनंती करणार की जे झालंय त्याच्यात ब्लिंकिटचा जे काय रोल होता त्या ब्लिंकिट रोलाकडे मेडिकल का नाही केलं याच्याबद्दल आम्ही त्यांना आदर करणार आहे. ही पण खंत वाटते कुठे कुठे महानगरपालिकेचा कर्मचारी दिसून येतो कारण की त्याचा गणवेश महानगरपालिका होता. कारण की ब्लिंकिट कंपनी गणवेश का देत नाही त्यांना आणि महानगरपालिकेचा गणवेश घेऊन हा प्रकरण झाला त्याबद्दल काय सांगा? महानगरपालिकेचा गणवेश होता ते नाही ते मला माहित नाही. कारण की मी त्याच्यात बघितलं तो खाकी मध्ये होता म्हणजे आणि तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आता भरपूर त्या महानगरपालिकेमध्ये लागलेलं आहे. तर ते कुठल्या याच्यात डिपार्टमेंट मध्ये काम करतो या आहे की नाही कॉन्ट्रॅक्टर आहे हे माहित नाही. पण नक्कीच त्याची मी माहिती घेतो आणि जर तसं असेल तर आपण बीएमसी मध्ये अधिकाऱ्यांना पण त्यांना भेटून समजतो की बाबा असे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काम करणारे आहेत आणि त्यांना आम्ही समजतो. सोबत आपल्या विभाग दत्तूत आहे साहेब काय सांगला ज्या प्रकारे अशा लहान लहान पोरी बरोबर या प्रसंग घडतोय वातावरण कसं वाटतं? कारण की लहान लहान पोरं त्याचा संशय आपण नाही करू शकत कारण की असे अपराधिक लोक याच्या दिशा देतात त्याबद्दल कसं साहेब? अतिशय भयंकर प्रकार आहे. कारण दुपारच्या 4:30-5च्या दरम्यान त्या विभागात लहान लहान मुलंच खेळत होती. त्या जर मुलीला त्यांनी खेचून जर कुठे घेऊन गेला असता अतिप्रसंग केला असता तर भयंकर घटना घडली असती. आणि माझी प्रशासनाकडे एकच मागणी आहे की या ब्लिंकिटचे जे संस्था चालवत आहेत त्याच्या मालकांनी हे जे कर्मचारी कामं करतायत त्यांची पीसीसी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घेतलेलं आहे का? त्यांच्या गाडींवरती बघाल तर तुम्ही बऱ्याच नंबर पण नसतात. त्यांना अमुक एक वेळेमध्ये ऑर्डर द्यायची असते. रात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता सुद्धा ब्लिंकिटचे कर्मचारी आपल्या ऑर्डर घेऊन जात असतात.
मग अशा कर्मचाऱ्यांची पीसीसी करणं महत्वाचं आहे. आणि अशा न करता हे डायरेक्ट कर्मचारी कुठलेही युपी बिहार परप्रांतीय येऊन कामाला लागतात आणि मग अशा घटना घडतात. आणि या मुलीवरती जर उद्या मोठा काही अत्याचार झाला असता तर त्याला त्या ब्लिंकिटला आम्ही एकच वॉर्निंग देतो की तू आजच तुझं बंद कर आणि पूर्ण पीसीसी केल्याशिवाय त्या कर्मचाऱ्यांची चालू बोलू नको. या गुन्ह्यामध्ये कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे? त्यांच्यावरती पोस्को प्रमाणे कारवाई झालेली आहे, परंतु ब्लिंकिटच्या कर्मचाऱ्यांवरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली आहे. त्या कर्मचाऱ्यासोबत जो सहकारी आलेला ज्यांनी खाकी कपडे घातले होते तो नशेमध्ये होता आणि तो ब्लिंकिटचा कर्मचारी वरती ऑर्डर द्यायला गेला होता. त्या दरम्यान ही घटना घडली. परंतु त्या ब्लिंकिटच्या कर्मचाऱ्या इथे साधं बोलवण्यात सुद्धा आलं नाही. ब्लिंकिटचे अधिकारी आलेत, अधिकाऱ्यांना भेटलेत आणि निघून गेलेत. आणि आम्ही त्याच्यावरती विचारणा केली असता आम्हाला हेच कळलं ब्लिंकिटचा काही संबंध नाही. आणि त्याच्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतंय की तो कर्मचारी ब्लिंकिटचा त्याला घेऊन आला होता त्या एरियात. जर उद्या काही घटना घडली असती तर ब्लिंकिटच्या कर्मचाऱ्यासोबत तो आला होता. त्यामुळे याच्यात ब्लिंकिटचा कर्मचारी सहभागी असू शकतो. म्हणून आमची इच्छा आहे की त्या कर्मचाऱ्याला सुद्धा बोलून त्याची मेडिकल करावी व त्याला सहआरोपी करण्यात यावं. काय वाटतं पुढे शिष्टमंडळ जाऊन डीसीपी यांना विधानसभा जाऊन का अपेक्षा घेऊन जाणार आपण काळजी अशा प्रसंग पुन्हा घडू नये. उद्या आम्ही माननीय उपायुक्त साहेबांना भेटणार आहोत आणि या संदर्भात त्याची चर्चा करणार आहोत. आणि आम्ही शक्यतो हे ब्लिंकिट जी संस्था आहे ही इथे बंद करायची सांगणार आहे. कारण याचे कर्मचारी आहेत ते सर्वही अपोरी टपोरी दिसतात, गाड्यांना नंबर नसतात, रस्त्यावरती गाड्या कशाही बेफाम चालवतात आणि त्यांची पीसीसी पण झालेली असते. त्यामुळे इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका त्यांच्यापासून. तर हे ब्लिंकिट इथे बंद व्हावं ही इच्छा आहे. कुठे कुठे बँकेत जी कंपनी आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जी दुर्दैवाची घटना घडवली आहे त्याच्यावरती कसा अंकुश बसावा याची प्रयत्न शिवसेनाचे पदाधिकारी उद्या जाऊन डीसीपी साहेबांना करणार आहे. त्यावेळी कॅमेरामॅन संतोष सोबत सुरेश शिवाडकर, मराठी मुंबई.